हॅलो मित्रांनो, माझं नाव डॉक्टर चैतन्य वैद्य. स्वागत आहे तुमचं डायबिटीस रोखण्यासाठी काय काय करावं याच्या भाग 2 मध्ये. आज आपण जाणून घेऊया की डायबिटीसला आपण कसं मॅनेज करू शकतो आणि डायबिटीसचा उपचार कसा केला जातो. तर डायबिटीसचं मॅनेजमेंट आणि डायबिटीसचा उपचार 9 मुद्द्यांवर आधारित आहे. तर हे 9 मुद्दे कोणते ते आज आपण जाणून घेऊया आणि डायबिटीसला कसं मॅनेज करतात आणि डायबिटीसचा उपचार कसा जाणून घेऊ. तर सगळ्यात पहिलं आहे दररोज व्यायाम करणे, दुसरं आहार संतुलित करणे, तिसरं औषधोपचार घेणे, चौथं ताण कमी करणे, पाचवं झोपेचा आनंद घेणे, सहावं पाणी पिणे, सातवं वजन कमी करणे, आठवं डेटा ट्रॅकिंग करणे आणि 9वं म्हणजे व्यसनमुक्त होणे. तर एक एक मुद्द्यावर आपण आता चर्चा करूया. पहिला मुद्दा आहे दररोज व्यायाम करणे. कमकुवतपणा आणि सहज थकवा ही मधुमेहाची लक्षणे आहे जी तुमच्या जीवनशैलीवर परिणाम करत असतील. परंतु जर तुम्ही दररोज व्यायाम केला नाही तर तुमचा मधुमेह बरा होणार नाही. दररोज व्यायाम केल्याने तुमची साखरेची पातळी नियंत्रित राहू शकते. दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करा. तुमचा मधुमेह पूर्णपणे बरा करण्यासाठी नियमितपणे योग अभ्यास करा. निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा. नियमित शारीरिक हालचालीमध्ये व्यस्त राहा आणि निरोगी वजन राखा. आठवड्यातून किमान 150 मिनिटे मध्यम तीव्रतेचे एरोबिक व्यायाम किंवा 75 मिनिटे जोरदार तीव्रतेचे एरोबिक व्यायाम किंवा दोन्हीचे संयोजन करण्याचे ध्येय तुम्ही ठेवायला पाहिजे. आता आपण जाणून घेऊया की दुसरा मुद्दा काय आहे. आहार संतुलित करणे. जास्त भूक लागणे हे मधुमेहाचे लक्षण आहे. त्यामुळे मधुमेहाचे रुग्णांना जास्त भूक लागत असते. त्यांना वारंवार नाश्ता किंवा अन्न खाण्याची इच्छा होत असते. त्यामुळे जास्त प्रमाणात खातात आणि साखरेचे पातळी वाढवतात. म्हणून मधुमेह बरा करण्यासाठी जे जेवण आहे त्याच्यावर काटेकोर नियम पालन करणे हे गरजेचे आहे. जर तुम्ही तुमच्या खाण्यावर नियंत्रण ठेवले नाही तर तुमचा मधुमेह बरा होणार नाही. समोसे, कचोरी सारखे तळलेले पदार्थ टाळा, कारण तळलेले नाश्त्यांमध्ये कॅलरीज जास्त असतात आणि अस्वास्थ्यकर चरबी देखील असते. गोड आणि फास्ट फूड टाळा. 3 वेळा मोठे जेवण घेण्याऐवजी वारंवार लहान जेवण खाण्याचा प्रयत्न करा. म्हणजे 2 ते 3 नियमित मध्यम आकाराचे जेवण घ्या. आहारात कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्सचे प्रमाण कमी प्रमाणात घ्या. साखर आणि गोड पदार्थ सोडून द्या. मधुमेह बरा करण्यासाठी साखर, गूळ, मध आणि इतर गोड पदार्थ ताबडतोब बंद करा. कार्बोहायड्रेट्सचे सेवन मर्यादित करा. मधुमेह बरा करण्यासाठी भात, ब्रेड, फळे, दुग्धजन्य पदार्थ आणि तेलकट पदार्थ यासारखे कार्बोहायड्रेट्स जास्त असलेले पदार्थ मर्यादित करा. अधिक फायबर खा. तुमच्या आहारात संपूर्ण धान्य, फळे आणि भाज्या यासारखे फायबरयुक्त पदार्थ समाविष्ट करा. परंतु गोड फळे सुद्धा शुगर वाढवितात. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स निवडा. तपकिरी तांदूळ निवडा. प्रोटीन्स आणि निरोगी चरबी समाविष्ट करा. नट्स, बिया, बदाम, अक्रोड, चियाचे बिया, ॲव्होकॅडो आणि ऑलिव्ह ऑइल हे निरोगी चरबीचे उत्तम स्रोत आहे. साखरेचे पेय आणि अन्न मर्यादित करा. कोला, सोडा आणि गोड चहा किंवा कॉफी
मिष्टान्न आणि रिफाईंड कार्बोहायड्रेट सारखे साखरेचे पेय, ज्यूस टाळा, सोडूनच द्या. भाज्या, पालेभाज्या, ब्रोकोली आणि भोपळा मिरचीच्या स्टार्च नसलेल्या भाज्या तुमच्या आहारात समाविष्ट करा. फळे, सफरचंद, बेरी आणि लिंबूवर्गीय फळे म्हणजे सिट्रस फ्रुट्स यासारख्या कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या फळांचा पर्याय निवडा. तेही कमी प्रमाणात खा आणि पूर्ण फळ नका खाऊ, पण एक पोर्शन खा. शेंगा, मसूर, हरभरा आणि राजमा यासारख्या शेंगा फायबर आणि प्रोटीन्स समृद्ध असतात आणि हे तुम्ही खा. ग्लायसेमिक इंडेक्स, जे अन्न असते ज्याचे ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे, जसं की संपूर्ण धान्य, स्टार्च नसलेले भाज्या आणि बहुतेक फळे यासारखे कमी ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे 55 पेक्षा कमी असतील तर हे पदार्थ आपण आपल्या डाएट मध्ये निवडावे आणि तेच खावे. मध्यम जीआय अन्न जसे पूर्ण गव्हाचे ब्रेड, तपकरी तांदूळ हे मध्यम जीआय म्हणजे 55 ते 69 या ग्लायसेमिक इंडेक्स आकड्यांमध्ये असलेले पदार्थ असणार, तर हे पदार्थ तुम्ही मर्यादित करा. आणि उच्च जीआय असलेले अन्न जसे पांढरे ब्रेड, साखरेचे पेय आणि रिफाईंड कार्बोहायड्रेट सारखे उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असणारे पदार्थ म्हणजे 70 किंवा त्याहून अधिक ग्लायसेमिक इंडेक्स ज्यांचा असतो ते पदार्थ तुम्ही टाळायला पाहिजे. मधुमेहाच्या आहारासाठी मार्गदर्शक म्हणून ग्लायसेमिक इंडेक्सच्या मर्यादा आहेत, हे लक्षात ठेवणं गरजेचे आहे. ग्लायसेमिक इंडेक्स अन्न तयार करायची जी प्रोसिजर असते आणि एक प्लेट तयार केली जाते, तर त्या प्लेटमध्ये वेगवेगळे कॉम्बिनेशनचे वेगवेगळे पदार्थ असतात आणि जेव्हा त्याचं कॉम्बिनेशन एक बनते तेव्हा जे ग्लायसेमिक इंडेक्स असते ते कमी किंवा जास्त असं बदलत असते. आणि जे ग्लायसेमिक इंडेक्स आहे ते पोषक घनत्वाचा विचार करत नाही, म्हणजे की जे फूड मध्ये जे न्यूट्रिशन असते त्याचा विचार करत नाही. ग्लायसेमिक इंडेक्स फक्त याची मोजणी करत असते की जे पदार्थ आपण खातो आहे ते आपल्या बॉडीमध्ये गेलं तर ते किती लवकर ग्लुकोजचं एक स्पाइक हे रक्तामध्ये आणते, फक्त एवढाच विचार केला जाते, पण ते न्यूट्रिशनचा पूर्ण विचार करत नाही. म्हणून जर कमी जीआय असलेला जर तुम्ही कोणता पदार्थ खात असणार ते पोषक असणार हे गरजेचं नाही. जर त्याचं न्यूट्रिशन व्हॅल्यू खूप कमी असणार आणि त्याचं जीआय पण खूप कमी असणार तर याचा हे अर्थ नाही की तुम्ही ते खायला पाहिजे, कारण त्याचं न्यूट्रिशन व्हॅल्यू खूप कमी आहे. जीआय ची व्हॅल्यू जास्त आहे पण त्याचं न्यूट्रिशन व्हॅल्यू सुद्धा जास्त असणार, तर तुम्ही ते पदार्थ घ्यायला पाहिजे आणि खायला पाहिजे. याचा हे अर्थ नाही की आम्ही फक्त ग्लायसेमिक इंडेक्स बघायचं आणि त्यानुसारच काय खायला पाहिजे ह्या पदार्थाची निवड करायची असं गरजेचं नाही आणि असं केलं पण नाही पाहिजे. आपण फक्त न्यूट्रिशन व्हॅल्यू याच्यावरती जास्त भर दिला पाहिजे की हे आपण खातो आहे तर याचं न्यूट्रिशन व्हॅल्यू काय आहे. जर याचं न्यूट्रिशन व्हॅल्यू पण कमी आहे आणि याचं ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त आहे तर असे पदार्थ नाही खायला पाहिजे. जर याचं ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे पण त्याचं न्यूट्रिशन व्हॅल्यू सगळ्यात जास्त असणार तर आपण ते पदार्थ खाऊ शकता. आता तिसरा जो मुद्दा आहे त्याच्यावर आपण येऊ, ते आहे औषधोपचार घेणे. मधुमेहाचे अनेक रुग्ण त्यांच्या आजाराचे व्यवस्थापन करण्यासाठी आयुष्यभर ॲलोपॅथिक औषधांवर अवलंबून असतात. तथापि होमिओपॅथिक औषधे पर्यायी उपचार पर्याय देतात. होमिओपॅथी ही एक समग्र दृष्टिकोनात्मक उपचार पद्धती आहे. होमिओपॅथिक औषधे रोगाचे मूळ कारण काढून टाकण्यात मदत करते. सामान्यतः वापरली जाणारी होमिओपॅथिक औषधे आहेत जसे युरेनियम नायट्रिकम, ही रक्तातील साखर कमी करते आणि वारंवार लघवीवर उपचार करते.
फॉस्फोरिक ऍसिड रक्तातील साखर व्यवस्थापित करते आणि ऊर्जा सुधारते. नेमा सिल्वेस्ट्री इन्सुलिन उत्पादन वाढवते आणि साखरेचे लालसा कमी करते. अब्रोमा ऑगस्टा स्नायूंच्या कमकुवतपणा आणि जास्त भूक कमी करण्यास मदत करते. सिझिजियम जम्बोलेनम साखरेचे पातळी वेगाने कमी करते. सेफेलेंड्रा इंडिका त्वचेच्या जेव्हा रोग असते आणि ग्लुकोज जर अनियंत्रित असणार तर त्याला व्यवस्थापित करते. थायरॉइडिनम थायरॉइड समस्या असलेल्या मधुमेहांसाठी थायरॉइडिनम हे औषधी गुणकारक ठरते. इन्सुलिनम उच्च रक्तातील साखर आणि त्वचेच्या जळजळीचे व्यवस्थापन करते. होमिओपॅथिक औषधे नेहमीच होमिओपॅथिक डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतर घ्यावीत, कारण योग्य औषध आणि क्षमता निवडण्यासाठी पात्र होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. यासाठी वेळ लागू शकतो, परंतु नियमित आणि सातत्यपूर्ण होमिओपॅथिक औषधे आणि फॉलोअप मधुमेहाची सर्व लक्षणे दूर करतील आणि तुम्हाला मधुमेहापासून मुक्त करतील. उत्कृष्ट परिणाम मिळवण्यासाठी नियमित दिनचर्या आणि होमिओपॅथिक उपचार पद्धतीचे पालन करा. आता येऊया चौथ्या मुद्द्यावर, तणाव कमी करणे. चिडचिड आणि अधीरता ही मधुमेहाची लक्षणे आहेत आणि त्यामुळे सतत तणावग्रस्त विचार येऊ शकतात. जर तुम्ही तणावग्रस्त असाल तर मधुमेह बरा होणार नाही. योग, ध्यान आणि खोल श्वास घेण्याच्या व्यायाम जसं प्राणायाम दररोज करा. मानसिक ताण टाळा, कारण मधुमेहासाठी हा एक त्रासदायक घटक आहे. आता पाचवा जो मुद्दा आहे तो आहे झोपेचा आनंद घेणे. पुरेशी झोप घ्या. मधुमेह बरा करण्यासाठी झोप हा एक अतिशय महत्वाचा घटक आहे. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करण्यासाठी रात्री 7 ते 8 तास झोप घेणे आवश्यक आहे. आता सहावा मुद्दा जो आहे तो आहे पाणी पिणे. जास्त तहान लागणे हे मधुमेहाचे लक्षण आहे, तरी हायड्रेटेड राहणे हे गरजेचे आहे आणि दिवसभर भरपूर पाणी घ्या. दररोज 1.5 ते 3.5 लिटर पाणी पिण्याचे ध्येय ठेवा. आता येऊया सातव्या मुद्द्यावर, तो आहे वजन कमी करणे. निरोगी वजन राखा आणि जर तुमचे वजन निरोगी नसेल तर तुमचा मधुमेह बरा होणार नाही. जर तुमचे वजन जास्त असेल किंवा लठ्ठ तुम्ही असाल तर वजन कमी केल्याने इन्सुलिन ची जी संवेदनशीलता असते ती सुधारण्यास मदत होऊ शकते. तुमची उंची सेंटीमीटर मध्ये मोजा आणि त्यातून 100 काढा, ज्यामुळे तुम्हाला तुमचे लक्षित किंवा टार्गेट वजन मिळेल. तुम्ही तुमच्या बॉडी मास इंडेक्स देखील शोधू शकता आणि तुमची आदर्श टार्गेट वजन, लक्षित वजन श्रेणी माहित करू शकता. आता आठव्या मुद्द्यावर येऊ, डेटा ट्रॅकिंग करणे. नियमित तपासणी करा. जर तुम्हाला माहित असेल की तुम्हाला मधुमेह आहे किंवा तुम्ही प्री डायबिटीज स्टेज मध्ये आहात, तर दर 6 महिन्याची HbA1c ची जी टेस्ट असते, तर दर 6 महिन्यांनी किंवा तुमच्या डॉक्टरांकडून सल्ल्यानुसार तुमच्या साखरेची पातळी तुम्ही तपासावी. एक डायरी ठेवा आणि उपाशापोटी आणि जेवणानंतर 2 तासांनी केलेले BSL म्हणजे ब्लड शुगर लेवल लिहून ठेवा. HbA1c लिहून ठेवा. शरीराचे वजन आणि सध्याचे जे BMI आहे ते लिहून ठेवा. त्याच्यासोबत दिनांक आणि वेळ नोंदवा. तर अशी एक डायरी तुम्ही मेंटेन केली पाहिजे. याला आपण म्हणतो डेटा ट्रॅकिंग करणे. ही डेटा ट्रॅकिंग केलेली जी डायरी असते ती खूप महत्वाची असते, कारण ही डायरी तुम्ही डॉक्टरांना देऊ शकता आणि
डॉक्टर तुमच्या जे ग्लुकोजचं जे मात्रा असते त्याचे मधलं जे ट्रेंड असते ते बघू शकतो आणि त्या ट्रेंड नुसार डॉक्टर औषधांच्या पॉवर मध्ये चेंजेस करतात. आता आपण 9व्या मुद्द्यावर घेऊ. 9वा मुद्दा आहे व्यसनमुक्त होणे. मद्यपान, धूम्रपान, तंबाखू चरघळणे, कॉफी आणि चहा सारखे कॅफेन युक्त पदार्थ आणि प्रक्रिया केलेले पदार्थ यापासून स्वतःला मुक्त करा. धूम्रपान करू नका किंवा तंबाखू खाऊ नका. जर तुम्ही धूम्रपान करत असाल किंवा तंबाखू खात असाल तर विसरून जा की तुमचा मधुमेह कधीही बरा होईल. धूम्रपान आणि तंबाखू चघळल्याने मधुमेह आणि संबंधित जे कॉम्प्लिकेशन्स असतात ते होण्याचा धोका वाढू शकतो. मद्यपान मर्यादित करा. अल्कोहोल तुम्हाला तुमचा मधुमेह कधीही बरा होऊ देणार नाही. जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने मधुमेहाची लक्षणे आणखी बिघडू शकतात आणि कॉम्प्लिकेशन्स होण्याचा धोका वाढू शकते. चहा आणि कॉफीचे सेवन मधुमेहाच्या रुग्णासाठी हानिकारक असू शकते कारण त्यात कॅफीन आणि टॅनिनचे प्रमाण जास्त असते. बिना साखरेचे आणि बिना दुधाचे चहा जर तुम्ही घेत असाल तर त्यामध्ये देखील कॅफीन आणि टॅनिन असते. कॅफीनमुळे रक्तातील साखर तात्पुरती वाढू शकते. इन्सुलिन प्रतिरोधकता बिघडू शकते आणि इन्सुलिन संवेदनशीलता कमी होऊ शकते. म्हणजेच इन्सुलिनचे जे रेझिस्टन्स आहे ते कमी होते आणि इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी कमी होते. या व्यतिरिक्त चहा आणि कॉफीमुळे डिहायड्रेशन, तोंडात कोरडेपणा आणि लोह शोषणात अडथळा येऊ शकतो, ज्यामुळे लोहाची कमतरता निर्माण होते, ज्याला आपण आयरन डिफिशियन्सी असं म्हणतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा. मधुमेह हा एक असा रोग आहे ज्याचे लोक खूप गुंतलेले आहे आणि ग्रस्त आहे आणि त्यांना एक मार्गदर्शन असं बरोबर मिळालं नाही आहे. म्हणून मी हे जे 9 मुद्दे आहे या 9 मुद्द्यांमध्ये तुम्ही मधुमेहाला कसं मॅनेज करू शकता आणि त्याचा उपचार कसा करता येईल हे मी या 9 मुद्द्यांमध्ये तुम्हाला सांगितलं या व्हिडिओच्या माध्यमातून. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा. या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये पोहोचेल आणि पसरेल आणि जे लोक मधुमेह या रोगापासून त्रस्त आहे त्या लोकांना एक चांगलं मार्गदर्शन मिळेल.